73 सामन्यांनंतर आणि 72 दिवसांच्या दीर्घ संघर्षानंतर IPL 18 आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आज फायनलमध्ये एकमेकांसमोर भिडणार आहेत। त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं। IPLचा आजचा सामना नवा इतिहास रचणार आहे, कारण आतापर्यंत बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघांपैकी कोणीही IPL ट्रॉफी जिंकलेली नाहीये। त्यामुळे IPLला यावेळी नवीन चॅम्पियन मिळणार आहे। 2016 नंतर पहिल्यांदाच कधीही विजेतेपद जिंकू न शकलेले दोन संघ फायनलमध्ये भिडणार आहेत। अहमदाबादमध्ये होणाऱ्या IPL फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या 80,000 जागा 80,000 सीट ह्या ऑनलाईन विकल्या गेलेल्या आहेत। तर अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचं भाडं हे 25,000च्या घरात पोहोचलेलं आहे। तसंच सामन्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रात्री 12:30 पर्यंत धावणार आहे। IPLच्या अंतिम फेरीच्या समारोप समारंभाची थीम ही ऑपरेशन सिंदूर असणार आहे। तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्यासह इतर सेवा प्रमुख अधिकारी आणि जवानांना सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले।